नमस्ते. आज आपण बेसिक अकाउंटिंग काय ते शिकणार आहोत. पहिल्यांदा व्हॉट इज अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय? समरायझिंग फायनान्शियल डेटा इनटू मीनिंगफुल फॉर्मॅट. म्हणजे जो काही आपले डे टू डे ट्रान्झॅक्शन्स होतात, ज्या काही बिझनेसमध्ये ॲक्टिव्हिटीज होतात, त्या एका समरी फॉर्मॅटमध्ये एका पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपण त्या एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये ठेवणार किंवा मांडणार आहोत. आता फॉर्मॅट म्हणजे नक्की काय? फॉर्मॅट हा ऑल ओव्हर वर्ल्ड एक कॉमन फॉर्मॅट आहे. त्याचे दोन पार्ट आहेत. एक आहे बॅलन्स शीट, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्ही छोटा बिझनेस करा किंवा मोठा बिझनेस करा, एकट्याचा बिझनेस करा किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, कोणतीही एंटिटी स्वतः तयार करा आणि अकाउंटिंग करा. त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बनवावेच लागतात. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगते. बॅलन्स शीट म्हणजे काय असतं? थोडक्यात त्याच्यामध्ये असेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या असतात बिझनेसच्या. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय असतं? तर त्यात इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेले असतात. एक्झाम्पल सहित आपण समजून घेऊयात. असेट्स म्हणजे काय असतात? थोडक्यात तुम्ही बिझनेसमध्ये एखादी लँड घेतली, बिल्डिंग उभारली किंवा प्लांट मशिनरी आणली किंवा कॅश आणली किंवा तुम्हाला क्रेडिटवरती सेल केला आणि काही लोकांना तुम्हाला उधारीवरती माल नेला आणि इन फ्युचर तुम्हाला जे काही येणं आहे बिझनेसमध्ये, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी ज्या थोडक्यात तुम्हाला सगळं येणं आहे बिझनेसमध्ये, त्या असतात तुमच्या ॲसेट्स. सेकंड पार्टमध्ये लायबिलिटी. आता लायबिलिटी म्हणजे काय? तर देणं. ॲसेट्स म्हणजे येणं आणि लायबिलिटी म्हणजे देणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही लोन घेतलं किंवा क्रेडिट कार्डवरती काही बिल्स, क्रेडिट कार्डवर काही परचेस केली, शॉपिंग केली किंवा उधारीवरती तुम्ही माल आणला. आणि इन केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनी, शेअर कॅपिटल जे त्यांनी भांडवल कॉमन पीपलकडनं घेतलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे, ते शेअर कॅपिटल. म्हणजे इन फ्युचर जे काही तुम्हाला द्यावं लागणार आहे ते सगळं तुमच्या लायबिलिटीमध्ये येतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेक्स्ट पार्ट होता एक्सपेन्सेस. आता त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. एक्सपेन्सेस म्हणजे तुम्ही बिझनेस चालवण्यासाठी जो काही खर्च केला, जो तुम्हाला मंथली करावा लागला. फॉर एक्झाम्पल रेंट, जे तुम्हाला मंथली पे करावं लागेल, इलेक्ट्रिसिटी, प्रिंटिंग स्टेशनरी, सॅलरी, जर तुम्ही काही स्टाफ हायर केला, ज्या काही रिकरिंग गोष्टी आहेत म्हणजे ज्या पुन्हा पुन्हा त्या पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला सारख्या पेमेंट कराव्या लागतात, त्या असतात तुमच्या कॉमन डे टू डे एक्सपेन्सेस, जो असतो तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा दुसरा पार्ट रेव्हेन्यू म्हणजे इन्कम. ह्यामध्ये येतं तुमचा मेन बिझनेसमधनं झालेला तुमचा सेल किंवा इंटरेस्ट इन्कम किंवा तुम्हाला डिस्काउंट मिळाला किंवा काही स्कीम्समधनं तुम्हाला काही पैसे मिळाले, तर ते असतं तुमचं इन्कम. हे चारही बेसिक पार्ट तुमच्या ह्या फायनान्शियल स्टेटमेंटचे म्हणजे बॅलन्स शीट्सचे, आणि हे दोन बेसिक पार्ट हे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सचे असतात. पुढच्या भागात आपण ह्याच्या जर्नल एंट्रीज आणि याचे रूल कसे असतात ते समजून घेऊयात.